आणि यानंतरच्या गीतासाठी मी पुन्हा एकदा डॉक्टर जय आसगावकर आणि शैलजा सुब्रमण्यम यांना आमंत्रित करते आहे. मला या गाण्याचं शारद सुंदरचं आणखी एक वैशिष्ट्य असं वाटतं की शांताबाईंनी या पद्धतीची रचना करणं म्हणजे गायक जसा वैविध्यपूर्ण भूमिका आपल्या गीतातून जगत असतो तशा कुठेतरी गीतकारही त्या जगत असतो की काय. आणि हा पुढचं गीतही आता मी म्हटलं तसं की आपल्या भावविश्वाचा भाग झालेला, आपल्या प्रेम कहाणीचा भाग झालेला असं. कारण खरं तर याचा विषय चंद्र आणि जो चांदोबा चांदोबा भागलास का म्हणून लहानपणी भेटणारा चांदोबा आपल्या प्रेमाला साक्षी कधी होतो आणि चंद्र आहे साक्षीला, हे आपल्या आयुष्याचं सत्य कधी बनतं हे आपल्याला कळतच नाही. जगदीश केबुलकरांचे अप्रतिम शब्द आणि जी द्वंद्व गीतं, युगुल गीतं आशाताईंनी आणि बाबूजींनी एकत्र गायलेली आणि आपल्या मनावर कोरली गेलेली, या गीताने आपण कार्यक्रमाचा मध्यांतर करतो आहोत. तेव्हा पुन्हा एकदा फक्त आठवण करून देते, ज्यांना पुष्पार्पण करायचं असेल, पुष्पांजली अर्पित करायची असेल, त्यांनी मध्यांतरामध्ये जरूर आपल्या भावना व्यक्त कराव्यात आणि अगदी छोटासा मध्यांतर घेऊन, कारण जास्तीत जास्त गाण्यांचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. लगेचच या मैफिलीत पुन्हा भेटूया. मध्यांतर आधीचं हे गीत शैलजा आणि डॉक्टर जय आसगावकर सादर करतात.